नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. फ्रान्समधल्या ऐतिहासिक मार्सेली शहरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आज जंगी स्वागत झालं. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात धारातीर्थी पडलेल्या भारतीय सैनिकांना प्रधानमंत्री मोदी यांनी मजार ग्यूज युद्ध स्मशानभूमीत आदरांजली अर्पण केली. त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज दुपारी मार्सेले शहरातल्या पहिल्या भारतीय वाणिज्य दूतावासाचं उद्घाटन केलं. देशाच्या प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा 14.69% वाढ झाल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं दिली आहे. चालू आर्थिक वर्षात 17,78,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रत्यक्ष कर संकलित झाला आहे. जीबीएस अर्थात गुयलन बॅरे सिंड्रोममुळे मुंबईत काल एका रुग्णाचा मृत्यू झाला. या आजारानं मुंबईत झालेला हा पहिलाच मृत्यू आहे. जीबीएसमुळे राज्यात मृत्यू झालेल्यांची संख्या आता 8 झाली आहे. जीबीएसग्रस्त आणखी एका 16 वर्षांच्या मुलीवरही नायर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती सुधारत असल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिली आहे. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर कायम आहे. महाराष्ट्राकडे सध्या सर्वाधिक 156 पदकं असून यात 43 सुवर्ण, 56 रौप्य आणि 57 कांस्य पदकांचा समावेश आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 123 अंकांनी घसरून 76,171 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 27 अंकांची घसरण नोंदवत 23,045 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी 7 वाजता. नमस्कार.